ब्रीद वाक्य आहे असे आम्हा सर्वांना खरं तर आपण घरामध्ये सुरक्षित आहोत. कारण आहे की खाकी वर्दीतील हे रक्षक नेहमी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि अशा सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमणी या मंचावरती तर कांबळे साहेबांचं या मंचावरती शुभागमन झालं. त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. तर सर्व आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. मग खरं तर आज जर आपण पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम ज्यांच्या सक्षम हातामध्ये आहे असे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांचा वृंद या मंचावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये राजेंद्रजी वाघमारे साहेब आपल्याला या मंचावरती असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस या ठिकाणी पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध वरिष्ठ निरीक्षक आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाले. अगदी मुंबईपासून ते नवी मुंबईपर्यंतच्या ऑलमोस्ट सर्वच पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाला. खरं तर भरतजी नारायणवर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करून हे सर्व सन्माननीय अतिथी मात्र आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. सामन्याकडे वळूयात. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत 3 षटकांचा हा सामना असेल. थोडंसं वेळेअभावी षटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. परंतु सामन्याचा थरार मात्र आपल्याला कायम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकूण धावांचा विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकारानं डावाची सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र मानसिक दडपण बनवलं. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आली. परंतु आता मात्र येणारा हा जो निर्धाव चेंडू आहे, हा फलंदाजाचा कुठेतरी मानसिक दडपण आणणारा असेल, परंतु या दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करत असताना भिरकावून दिलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषे पार. षटकार. नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा. फलकावरती 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर परेश इलेव्हन विरुद्ध साईनाथ ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करणार. परंतु चेंडू आबाक्याच्या बाहेर. वन बाउंस बॅक टू द फेन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात. हे सुंदर आयोजन साक्ष देतय धीमाखात. मोठे मोठे खेळाडू येतील भारी. लांब लांब चौकार षटकार मारी. असे मोठे मोठे ते खेळाडू भारी. चौकार षटकार लांब लांब मारी. आयोजक मानाचा. तर या ठिकाणी मात्र मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ज्यामध्ये एनर्जेटिक ड्रिंक्स, रिफ्रेशमेंट, लस्सी आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. खरं तर मैदानावरती खेळत असताना बरेचसे खेळाडू हे उपाशीपोटी घरून निघालेले असतात आणि अशा खेळाडूंना इन्स्टंट एनर्जी मिळणं महत्वाचं आहे. खरं तर तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेला ऊर्जा असेल त्याच वेळेला तुम्ही चांगला खेळ या ठिकाणी करू शकता. तर सन्माननीय पाहुण्यांचा अर्थातच कांबळे साहेबांचा आपण या मंचावरती करणार आहोत शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. खरं तर या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान या मंचावरती करायचा आहे. खरं तर आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. आज आपण प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव अगदी मोठ्या थाटामाटाने साजरा करतो. कारण आहे, की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्या सक्षम हातामध्ये आहे, असे सक्षम, कार्यक्षम अधिकारी यांचं मात्र सातत्यानं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलंय. अगदी कोरोनासारख्या भीषण कालावधीमध्ये देखील आपण सर्वजण आपल्या घरामध्ये कैद होतो. परंतु एक व्यक्ती जो सातत्यानं तुमच्या, आमच्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमी आपल्या समवेत उभे होते, ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील हे सक्षम अधिकारी यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती.
तर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र आपण पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर आज क्रिकेट देखील एन्जॉय करताना आपण या सर्वांना, त्या सर्व अधिकारी वर्गांना आणि त्याचबरोबर त्यांच्या कर्मचारी वर्गांना देखील या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय राणे सरांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करणार आहोत. खरं तर आज या मंचावरती जितके सन्माननीय पाहुणे आलेत, त्या सर्व पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान केला. हीच तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा, हीच तर आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आणि हा शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व भरतजी नारायणवर साहेब आणि त्याचबरोबर प्रमुख आयोजक आपण पाहतोय ते सचिनजी डोंबरे अर्थातच शिवा यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. खरं तर तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये आज या विभागामध्ये कार्यरत आहे, जिथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्वाचं आणि बोलाचं काम, जबाबदारीचं काम आहे. सदरक्षण आहे, खलं निग्रह आहे, हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचं या ठिकाणी रक्षण आणि दुर्जनांचा नाश. आणि त्यानंतर मात्र विनोद सरांचा देखील विनोदजी भिल्ल सरांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. विनोदजी भिल्ल सर या मैदानाशी एक वेगळं नातं आहे त्यांचं आणि सातत्याने या मैदानावरती विविध पारितोषिकं देखील आपल्या नावावरती केलेत. एक जबरदस्त ॲथलीट आहेत आणि त्याचबरोबर एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर आपलं कर्तव्य बजावत असताना क्रिकेटपासून स्वतःला थोडंसं वेगळं ठेवू शकले नाहीयेत. आणि अगदी उद्या इन ॲक्शन आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणार आहोत. आज कर्तव्य बजावतायत. उद्या आपल्या खेळाची प्रचिती मात्र या मैदानावरती नक्कीच साकारताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. अगेन हा व्हाईट बॉल. खरं तर अवांतर चेंडूंची संख्या या षटकामध्ये आपल्याला 3 पाहायला मिळाली आहे, जी सर्वाधिक आहे. एका षटकामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त अवांतर चेंडू फेकणारा गोलंदाजाच्या यादीमध्ये हा गोलंदाज आता मात्र समाविष्ट होतोय. धावा धावफलकावरती 21, 21. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का? खरं तर विराज या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये अंडर 16 आहे ना तो? अंडर 17. येस, अंडर 17 या प्रकारामध्ये लेदर बॉलमध्ये अगदी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आपण म्हणूया डिस्ट्रिक्ट लेव्हल पर्यंत हा संघ गेला होता आणि त्यानंतर मात्र पालघर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्टेट लेव्हलचा सामना देखील या संघानं जिंकला आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा विराज खानावकर हा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू भिरकावलाय. अगदी पॅड लाईनचा चेंडू होता. मनगटाचा वापर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा श्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा. तर धन्यवाद प्रवीण सर. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस बघा अकोटपा चेंडू होता. स्टीअर केल्या चेंडूला मात्र चेंडू जातोय तो आपल्या सरळ ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा आता मात्र मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या अगोदर आपण जर बघितलं होतं तर फ्लिक ऑफ द व्रिस्ट केला होता फलंदाज विराज खानावकरने आणि तदनंतर एक चांगलं क्रिकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र स्विंग केलेले या षटकाचे चेंडू झालेत मात्र 4. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 27. 27 धावसंख्या यावेळी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान बघा बॉल्स बॅक ड्राईव्ह केला. चेंडू जातो सरळ आपल्या क्षेत्राच्या हाताखाली चेंडूची उचल होईल. पुन्हा फेक होईल तो पण 2 धावा आता मात्र मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस म्हणावं लागेल फलंदाज विराज खानावकर आणि फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. आवडे
या दरम्यान विचार केला तर जवळपास धावसंख्या आहे ती 29च्या घरामध्ये. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तर विनंती असेल षटक संपल्यानंतर कृपया स्वयंसेवकांनी पाणी पुरवायचं आहे मैदानामध्ये. चला स्वयंसेवक आपण तयार राहायचंय आणि यानंतर विनंती असेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया व्यासपीठावरती यायचे नाणेफेक करायला. कारण उपस्थित व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेक करायची आहे. तर विनंती असेल कृपया आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण कृपया लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय नाणेफेक करायला. आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. तर षटक क्रमांक 2 ची इथे होते सांगा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या येते 30. 15.00 च्या सरासरीने यावेळी धावा जमवण्यात यश आलंय. ते फ्रेश संघाचे हे आघाडीत दोन्ही फलंदाज विराज आणि फलंदाज चंद्रकांत कदम यांना. चंद्रकांतचा विचार केला तर चंद्रकांत खेळतोय आपल्या नाबाद 11 या धावसंख्येवरती. तर विराज खेळतोय आपल्या नाबाद 2 चौकारांची 14 या धावसंख्येवरती. चला विनंती असेल पंच आपणास की आपण ताकीद करायची खेळाडूंना की जास्त आपण वेळ घ्यायचा नाही. कारण बराचसा वेळ इथे खर्च झालेला आहे ऑलरेडीच. तर विनंती असेल चला आपण आपला संघ जर फायनलमध्ये प्रवेश मिळवला तर मग मात्र बॅड लॅकची कोणतीही अपील इथे स्वीकारली जाणार नाहीये. तर चला पुण्याच्या एकदा विनंती असेल आदित्य प्रिया माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर विनंती असेल व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी निघायचं आहे. तरीही स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांना विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तर या दरम्यान सांघिक तिसरं अंतिम हणामारी षटक आपण ज्याला म्हणतो ते षटक घेऊन आलाय गोलंदाज राकेश. राकेश विरुद्ध फलंदाज विराज खानावकर जो आलाय सलामीच्या साठी. अजून अजून देखील तो खेळपट्टीवरती उपस्थित आहे. या दरम्यान विनंती असेल आदरणीय श्री भरतदादा नारनवर यांना की आपण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय श्री रामदास महानवर यांचा देखील आपण इथे बसला रे भरत साहेब नारायणवर. आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय रामदास दादा महानवर याचा देखील आपण सत्कार करायचा आहे. माईची उबदार शाल या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे आपण रामदास महानवर यांचा देखील आपण इथे सत्कार करायचा आहे. श्री भारतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून ही आपण क्रिकेट शृंखला पाहतोय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक दगडी चाळ मित्रमंडळ आयोजित ही क्रिकेट शृंखला. या शृंखलेचा आजचा पहिला दिवस. आजच्या पहिल्या दिवसामध्ये अतिशय नामवंत कीर्तिवंत आणि दिग्गज अशा प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती त्यांचे पाय आमच्या या व्यासपीठाला लागलेले आहेत. याचं सर्व श्रेय जातं ते आदरणीय श्री भरतजी नारायणवर साहेब यांना. उद्या देखील आपण असेच अनेक मोठमोठ्या दिग्गज मान्यवरांना आपण इथे पाहणार आहोत अंतिम दिवशी या क्रिकेट शृंखलेच्या. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण जाऊया खेळपट्टीकडे. चालू सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय. साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि माफ करा परेश 11 या संघाने आणि आमंत्रित केलं ते साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. जवळपास 2.2 चेंडू सामना खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती मात्र 39. म्हणजे बघा 2 निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती अतिशय अचूक आणि अपेक्षित पेक्षा जास्त काम प्रमाणे आपण ध्येय गाठताना आपण पाहतात फलंदाज विराज खानोकर आणि फलंदाज चंद्रकांत याला. या दरम्यान चेंडू आता मात्र ऑफच्या दिशेने खेळून गेला. चेंडू जातोय तर कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दोन सीमेच्या नजदीक जिथे 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावेच्या भारवर समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र
40च्या घरामध्ये म्हणजे बघा, जे आव्हान घेऊन उतरला होता परेश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबुले संघ, आव्हानाच्या आता मात्र पुरेपूर सामना करतोय आणि या दरम्यान अतिशय सुंदर फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला भेटली. चेंडूला हलक्या त्याने स्टीअर केला, चेंडू गेला, तो स्क्वेअर दिशेने 4 धावांकरिता. ओव्हर टू डी-जे. बघायासाठी क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी, आयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा, यशोक राजमाता आहे. या दरम्यान या पुढील चेंडू बघूया. आता मात्र काहीसं मतलब विचार करायला भाग पाडलाय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि असा चेंडू म्हणजे चंद्रकांतला मला खुली पर्वणी आहे. चेंडू जातोय तो सरळ नॉन स्टॉप पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता होळकर चषकचा षटकार. हॅलो डीजे. तर चला हा अंतिम कॉल असेल दोन्ही संघनायकांना. यानंतर तुम्हाला कोणताही कॉल दिला जाणार नाहीये. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो कारण आमच्या व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत, त्या मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी मात्र मार्गस्थ व्हायचंय. तर चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक, प्रतीक ठाकूर चला किंवा त्यांचे कोण इतर असतील कोण प्रतिनिधी त्यांनी यायचंय नाणेफेक करायला. सुहास करे चला विनंती असेल आणि यानंतर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या तुम्हाला शेवटचा कॉल असेल आणि यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त 1 मिनिटाचा अवधी असेल. आपण जर 1 मिनिटा आतमध्ये आला नाहीत तर मात्र आयोजक जो निर्णय घेतील पेनल्टीचा तो तुम्हाला त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. तर परेश इलेव्हन संघाने 18 चेंडूचा खेळ संपवत जवळपास 51 धावा करून 52 धावांचं आव्हान उभं केलंय. ते यावेळेस साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. चला विनंती असेल पंच आपण ताकीद करायची आहे. कृपया चला सूरजराम लवकर यायचं आपण. तर आदरणीय विनोद बिल्ल साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेस आता आपण पाहत आहोत की दुसऱ्या फिरतील दुसरी लढत आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या दोन संघादरम्यान यावेळेस मात्र लढत होणार आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र शुभ हस्ते केला जातोय. तो आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर श्री विनोददादा भिल्ल यांच्या शुभ हस्ते. चला विनंती असेल साईनाथ पांडुरंग आपण आपली सलामीची जोडी पटकन पाठवायची आहे. फलंदाज पांडुरंग आणि फलंदाज सुदर्शन यावेळेस आता मात्र आपण तर चला बॉल बॉय विनंती असेल आपण चेंडू पुरवचेत. स्वयंसेवक आपणास विनंती असेल की आपण चेंडू घेऊन त्वरित व्यासपीठासमोर यायचंय. चला साईनाथ संघ चे फलंदाज इथे मात्र गेलेले आहेत तर सुदर्शन आणि पांडुरंग 50 माफ करा 52 धावा 51 धावा करून 52 धावांचं आव्हान उभं केलंय. ते परेश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर
हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आपण मात्र पाहत आहात, की फलंदाज पांडुरंग आणि फलंदाज सुदर्शन यावेळेस मात्र ही आक्रमक जोडगोळी मात्र समोर येते खेळपट्टीवरती. तर अक्षय भुसारे आता मात्र बॉलिंग माफ करा गोलंदाजी एंडवरती. त्या दरम्यान लोअर फुटला चेंडू आता मात्र खेळून काढले. चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भरावर समीकरण मात्र 1 ने हलते. धावसंख्येचा आलेख, धावसंख्येचा श्रीगणेशा आता मात्र 1 ने सुरू होतोय आणि धावसंख्या जाऊन थांबते ती बिनगणिबाद 1 च्या घरामध्ये. बघा साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल ना, तर मग मात्र या येणाऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करावा लागणार आहे. एक मोठी भागीदारी, जी भागीदारी यापूर्वी सत्रामध्ये झाली फलंदाज विराज आणि फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून, त्याच प्रकारची एक मोठी भागीदारी, एक मॅरेथॉन इनिंग फलंदाज सुदर्शन आणि फलंदाज पांडुरंगला करावी लागणार आहे. जर आपलं अस्तित्व या क्रिकेट शृंखलेवर टिकवायचं असेल, तर यावेळेस बघा हलकासा लोअर फुलटा चेंडू जातोय. तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 2 धावा आता धावून पूर्ण करतायत. या 2 धावच्या भारवर समीकरण मात्र 2 ने वाढतंय. बघा सिंगल आणि डबल्स म्हणजे एकेरी आणि दुहेरी धावांनी एवढा काही फरक पडणार नाहीये. फरक पडणार आहे. तुम्हाला जायचंय, तुम्हाला हा जर क्रिकेट शृंखलेचा पुढचा जर तुम्हाला टप्पा गाठायचा असेल, तर मग मात्र तुम्हाला एक्सेलरेटर करावं लागेल. धावसंख्येचा जो गती आहे, ती गती मात्र तुम्हाला वाढवावी लागणार आहे. या दरम्यान 1 धाव आता मात्र मिळते. फलंदाज पांडुरंगची बॅट जर तळपली, तर मग मात्र यावेळेस एक चित्र हे विचित्र असू शकतं. परंतु समोर आहे तो अक्षय भुसारे. अक्षय भुसारे एक फिरकीचा जादूगार म्हणावं लागेल. कारण एका टप्प्यावरून कोणत्या क्षणी कोणत्या दिशेला वळण द्यायचं याचं मात्र निश्चित त्याला भान असणार. या दरम्यान बघा पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू काय असते ही मात्र दाखवून दिली गोलंदाज अक्षय भुसारे याने. बघा टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय. चेंडू मात्र बाहेर जाऊन दिशेने वळतोय आणि चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. या दरम्यान बघा फ्लॅटेड चेंडूचं निमंत्रण होतं, परंतु निमंत्रण मात्र असत नाही. परंतु सुदर्शन मात्र फलंदाज होतोय तो बाद. जे जाळं रचलं होतं फ्लॅटेड चेंडूचं त्या जाळ्यामध्ये अगदी लेल्या पण सापडला आणि एक गडी बाद. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 5. ओ टू डी-जे. भारत रणभर साहेब लाभल्या आयोजक चषकाला सदा पाठीशी हो खंबीर सलाम त्यांच्या कार्याला. भारत धन्यवाद डी-जे. यावेळेस बघा षटक क्रमांक 1 म्हणजे 6 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे आणि निश्चित जर बघितलं तर जवळपास धावसंख्या धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 5 च्या घरामध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक पाहायला मिळते. ती साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची 1 गडी बाद झालाय. सुदर्शन सारखा एक विस्फोटक फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे आणि आता मात्र जबाबदारी येऊन ठेपली ती मात्र फलंदाज पांडुरंगच्या खांद्यावरती. बघा इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर फलंदाज पांडुरंग यांनी जर षटकार चौकाने आतिषबाजी केली, तरच मग मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी आगेकूच किंवा ड्राईव्ह सीटवरती पाहायला मिळू शकतो. तो साईनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नसतं. या दरम्यान जर बघितलं तर सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं गोलंदाज रामजी. या दरम्यान टप्पापर्यंत काहीसा बॉल स्किट होतोय. बघा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात फलंदाज पांडुरंग. परंतु विचार केला तर लाईन आणि लेंथ हेरली मुख्य पंच यांनी आणि शेवटच्या क्षणी सांगितलं पांडुरंगाला की हा चेंडू जातोय तो मात्र अवांतर. अवांतर चेंडूच्या यावेळेस जर बघितलं पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू वेल लेफ्ट आपण ज्याला म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये असं एक वेल लेफ्ट म्हणावं लागेल. ते फलंदाज पांडुरंग याचं कारण बघा नजर तुमची जेवढी तीक्ष्ण असेल ना, तेवढं तुमचे बॅटचा स्विंग मात्र चांगला होतो आणि यावेळेस बघितलं, की लाईन आणि लेंथ ओळखली फलंदाज पांडुरंगाने आणि त्या चांगला चेंडूला मात्र लेफ्ट केलं गेलं. या दरम्यान पुन्हा एकदा पावलांचा वापर करत गेला. डाउन द विकेट येऊन बघितला तर चेंडू जातोय तर सरळ लाँग लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. मात्र 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धावाच्या भरावर समीकरण मात्र 2 ने वाढते. पांडुरंग होतो आपल्या नाबाद
6 या धावसंख्येवरती. तर धावसंख्या धावफलकावरती सायन्स संघाची 1 गडी बाद 9च्या घरामध्ये. म्हणजे बघा 52 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त धावसंख्या आहे ती मात्र 9. या दरम्यान रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि सफल ठरतोय तो मात्र गोलंदाज. बघा, जितके चेंडू तुम्ही निर्धाव खेळाल ना, तितका दबाव मात्र तो तुमच्यावरती येणार आहे आणि या प्रकारचा दबाव आता मात्र पाहायला मिळतोय तो सायनाथ स्पोर्ट क्लब कळंब संघाचा. परंतु जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल तर तो माझे फलंदाज पांडुरंग. निश्चितच षटकार, चौकार मारण्याची ताकद, धमक, कुवत जर कोणाकडे असेल तर तो म्हणजे फलंदाज पांडुरंग याच्याकडे. म्हणजे बघा, पावलांचा वापर केला गेला तर क्रीजच्या खोलीचा वापर केला गेला, पॉपिंग क्रीजचा वापर केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा नुसार संपर्क होत नाहीये. विचार केला तर चेंडू मात्र ड्रिफ्ट होतोय. टप्पा पडल्यानंतर या दरम्यान वारंवार चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय तो गोलंदाज रामजी. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला, परंतु यावेळेस बघा उजव्या यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांनी त्याला अवांतर घोषित केले आणि बऱ्याच कालावधी थांबलेला धावफलक आता मात्र कुठेतरी 1च्या धावसंख्येने पुढे सरकतो. धावसंख्या जाऊन थांबते. ती दशक म्हणजे पहिलं दशक गाठतोय तो सायनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. 10 धावा धावफलकावरती लागतात. परंतु या 10 धावा जमत असताना सुदर्शन सारखा एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान खराब चेंडू, पंचांचा इशारा येणं देखील आता अद्याप बाकी. पंचांचा इशारा येतो वाईट प्लस चौकार म्हणजे एकूण 5 धावा धावफलकावरती मिळतायत. डी-जे. अच्छा जमला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भारत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी. काहीसं लांबलचक असं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. कारण जवळपास या षटकामध्ये आपण काय पाहिलं? या षटकामध्ये पाहिलं आपण 4 अवांतर आणि या दरम्यान यू मिस, आय विल डेफिनिटली हिट. फलंदाज पांडुरंग बॅक टू द पवेलियन. भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा. नवीन फलंदाज सुशांत. बघा विचार केला तर फलंदाज पांडुरंग आता मात्र बॅक टू द पवेलियन. म्हणजे ज्या अपेक्षा होत्या सायनाथ संघाच्या संगनायकाच्या त्या मात्र आता मात्र कुठेतरी मावळल्या असतील. कारण फलंदाज पांडुरंग बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती मात्र 15. 2 गडी बाद 15 ही धावसंख्या आहे सायनाथ इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंब संघाची. या दरम्यान फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतात इनॅट नंबर 4 होते फलंदाज सुशांत. सुशांत आणि फलंदाज रोहित ही जोडगोळी म्हणजे इनॅट नंबर 3 आणि इनॅट नंबर 4 हे 2 नौके फलंदाज यावेळेस आपण मात्र खेळपट्टीवरती आपण पाहत आहोत. आखोड टप्प्याचा चेंडू होता, पर्वणी होती षटकारासाठी, परंतु जर विचार केला तर बॅट अगोदर फिरली गेली, त्यानंतर चेंडू आदळला गेला तर बॉडीवरती, परंतु कोणती धाव नाहीये. हिट विकेटच्या माध्यमातून मात्र एक फलंदाज अतिरिक्त पाहतोय म्हणजे लागलेला हा 3रा मोठा हादरा तो सायनाथ इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. आता मात्र कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळतोय तो परेश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. फलंदाज बाद आहे. चेंडू झालेत या षटकातील जवळपास 5. अंतिम 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 15.
मुली संघाला 18 अधिक या 4 असा एकूण झाल्या 22 धावा. 22 धावसंख्येवरती पर्यंत मजल मारतोय तो सायनाज स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. या दरम्यान पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जात होता निर्धाव आणि याच बरोबर सायनाथ स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला नमवत परेश 11 संघाने